हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर झाले का चहा वगैरे? माझी झालेली आहे. तर म्हणजे नाही का ही कदाचित प्राचीताईनं मागची व्हिडिओ बघितलेली नाही आहे, म्हणून तिच्यासाठी बनवत आहे. कारण तिच्या कमेंटला मी तिथं उत्तर दिलेलं नाही आहे, कारण मला व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं होतं प्राचीताई तुला, की मी तुझं असं म्हणणं आहे की मी माझ्या नजरेतून तिचं प्रेम प्रकरण कसं सुटलं. नजरेतून सुटलं नाही, कारण तिचं प्रेम जिंकलं आणि एक आई हारली असं समज. कसं? कारण तुला सांगू का की एकतर मी काम बाहेर जाऊन जॉब करते. मी सकाळी कधी जाते तुम्हाला सांगितले, मी येते कधी ते पण सांगितले, आणि मग संध्याकाळी आल्यानंतर मला किती कामं असतात हे पण सांगितले. प्लस मला कुठलं कुठलं टेन्शन होतं हे पण तुला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी बरेचदा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला कोर्ट मॅटरचं टेन्शन, फॅमिलीचं टेन्शन, घर चालवायचं टेन्शन, घरात आणायचं न्यायचं टेन्शन, मुलाच्या शिक्षणाचं टेन्शन, फीज भरण्याचं टेन्शन, त्याच्यानंतर माझा नवरा मला अधूनमधून परेशान करायचं त्याचं टेन्शन, नातेवाईकचं टेन्शन. तू सांग, एवढ्या सगळ्या टेन्शनमधून सुद्धा मी माझ्या मुलांकडे लक्ष दिलं नसेल असं होईल का? आणि मी दुर्लक्ष केलं असेल असं होईल का? अगं, मी ज्या दुःखातून गेले ना, जेवढ्या परिस्थितीतून मी गेले ना, मी म्हणते ना की माझ्या दुश्मनांवर सुद्धा तशी वेळ येऊ नये, खरोखर येऊ नये एवढ्या सगळ्या परिस्थितीतून जाण्यासाठी. आणि तुला आता सांगते तिच्याबद्दल. तर माझी मुलगी बहुतेक 8वी-9वीलाच होती, आणि 8वी-9वीमध्येच तिचं प्रेम चालू होतं. आणि एक दिवस ती स्कूल मिस केली तिनं, आणि समज भेटायला गेली. भेटायला गेल्याच्या नंतर माझी तिची जी क्लास टीचर आहे तिचा मला फोन आला की असं असं मॅम तुमची मुलगी आलेली नाहीये. म्हटलं कधीपासून नाही? सकाळपासूनच नाहीये. कारण तिला कसं असायची, स्कूल दिवसभराची असायची. सकाळी 9ला घरातून बाहेर पडायची, 9 ते संध्याकाळी 5पर्यंत स्कूल असायची. 5च्या नंतर तिला क्लास असायचा, जो मी तिकडच्या तिकडंच करून तिला ये म्हणायची. कसं परत ये जा असं न करण्यापेक्षा. तर तो 1 तास क्लासचा, बरोबर. त्यामुळे तुम्ही सांगा, 6ला जर ती घरी येत असेल, मग तेवढ्या टायमिंगमध्ये तिनं त्याला भेटायला गेली. मग तिचा फोन आल्याच्या नंतर मी घाबरून गेले, आणि मी तिला क्लासच्या तिथे घ्यायला जात असते. मी त्या टायमिंगला क्लासच्या तिथं पोचले. तर ही तिथं क्लासला नाही आली, ती ॲटोतून आली. आणि तिला असं वाटलंच नाही की मी तिथे येऊन थांबले असेल, आणि मी येण्याच्या पहिलंच ती आली असं तिला वाटलं. आणि ती ॲटोतून उतरताना मी बघितल्याच्या नंतर मग मी तिच्याजवळ गेले आणि म्हटलं, काय, कुठे गेली होती, काय गेली होती? मग मी तिथं तेवढंच विचारलं आणि तिला गाडीवरती घेऊन आले. मी जशी घरी घेऊन आले तसं मग तिला विचारायला सुरुवात केली. ती काही सांगेच ना, खूप रग गेले, म्हणजे अशी गच्च बशी. ती काही सांगेच ना मला. मग नंतर मी तिला खूप असं, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे मुलांना मारहाण करावीच लागते. तिला थोडंसं मारहाण केली, परंतु तिनं तेवढं मार खाऊन बी तिनं काही तोंड उघडलं नाही. मग मी नंतर तिच्या मैत्रिणी आहेत, त्या मैत्रिणीच्या चौकशी केल्याच्या नंतर त्या मैत्रिणींनी सांगितलं अशा अशा मुलासोबत तिचं असं आहे म्हणून. मग आता तुला सांगायचं, तुला असं वाटेल 8वी-9वीमध्ये म्हणजे किती लवकरच. तर तुला सांगू का, 8वी-9वी म्हणजे खूप लवकर नाहीये. 6वी-7वीचे मुलं अफेअरमध्ये आहेत, एकमेकांसोबत प्रेमात आहेत. आणि ही ज्या जी मैत्रिणी आहेत, आता आपल्याला दुसऱ्याला दोष द्यायचा नाहीये, आपलंच नाणं खोटं, तर आपण दुसऱ्यांना काय बोलणार. तर हिच्या जी मैत्रिणी आहेत, जो क्लास होता तो पूर्ण क्लासमध्ये सगळा प्रकार तोच राहायचा. प्रत्येक मुलीकडे फोन, माझ्या मुलीकडे फोन नव्हता, मी तिला फोन घेऊन दिलेला नव्हता.
ज्याला कुणाला मैत्रिणीला वगैरे बोलायचं असेल त्यांनी माझ्या फोनवरती बोलायचं. मग तुला सांगते बऱ्याच असा मला त्यांनी सांगितल्याच्या नंतर सगळ्या मुलींकडे फोन असायचे, मुली फोनवर गप्पा मारतात. मग आता एकूणमेकीचं बघून ती वय कसं असतं तुला माहिती. मग ही फोनवरती बोलते, हिला बॉयफ्रेंड आहे, मग आपल्याला पण असायला पाहिजे. मग कुणाच्या तरी ही पण प्रेमात पडून गेली. पडून गेली. 9वी झाली, 10वी झाली. मग परत मी तरी पण तिला लक्ष द्यायचे, अधूनमधून ही करायचे की ते विषय सोड. आणि असा तिच्याकडे मोबाईल नसल्यामुळे मला असं वाटायचं की आहे बाबा हिनं ती बंद केले, परंतु ती मला सारखं वेड्यात काढायची, नाही म्हणायची आणि ती सारखं त्या मुलाला भेटायची वगैरे सगळं, म्हणजे नाही का. परंतु मला ते कंटिन्यू आहे आत्तापर्यंत हा विश्वास बसला नव्हता, कारण माझं कोर्टाच्या टेन्शनमध्ये मी होते. मग ही फोनवरती कधी माझा फोन अभ्यासाला म्हणून घेऊन बसायची आणि ती त्याला चॅट करायची. मग नंतर एक दिवस असं झालं की मी डायरेक्टली दरवाजा बेडरूमचा धडकरणं उघडला ना आतमध्ये गेले तशी ती घाबरली की पहिला मी फोन हिसकावून घेतला तिच्याकडनं आणि मी मोबाईल चेक केला. त्याच्यामध्ये ती व्हॉट्सअप चॅटिंग मला सापडली, कारण ही चॅटिंग करायची आणि त्याचा नंबर डिलीट मारायची आणि व्हॉट्सअपवरून पण डिलीट मारायची. ती मला दिसला, जसा दिसला तसंच मग मी हे केलं, तिला म्हटलं तुझं काय चाललंय, मला वेड्यात काढते का, असं करते का, तसं करते का, अभ्यासाच्या नावाखाली हे करत बसते का. परंतु तुला सांगू का, तिला मी कधीही कुठेही मोकळं सोडलं नाही. तुला सांगते, तिला न्यायला आणायला कॉलेजला तिला आम्ही गाडी बी देत नव्हतो आणि तिला एकटीला पाठवत बी नव्हतो. तिला सोडायला न्यायला ना एकतर मी स्वतः जायचे किंवा माझे जे ही मित्रपरिवार आहेत ना ह्यातलं कुणाला पण मी पाठवायचे. तिला आम्ही असं कधी मोकळं सोडलं नाही. परंतु तुला माहिती आहे मुलं आजकालचे किती शातीर आहेत, आई वडिलांच्या चुना लावतात. तसाच ती प्रकार करत होती. कुठून कुणाशी मैत्री करायची, त्यांचा मोबाईल घ्यायची, त्याच्यावरून चॅटिंग फोन बिन करायची, सगळं सांगायची, शेअर करायची, कुठं राहतोय कुठं नाही राहत. तिच्यामुळे मी 4 ठिकाणी रूम बदलल्यात, तुला ती पण सांगते. एरिया बदलत आली मी 4 ठिकाणी, फक्त आणि फक्त ती नाद सुटावं म्हणून. परंतु तुला सांगू का, ते झालं नाही. 10वी झाली, 10वी झाल्याच्या नंतर सुद्धा कॉलेजला तिचं ऍडमिशन घेतलं ना मी, तर तुला सांगते ऍडमिशन घेतल्याच्या नंतर सुद्धा कॉलेजच्या व्यतिरिक्त मी तिला कुठं फिरू नाही द्यायची. कॉलेजचा टायमिंग मी स्वतः विचारून घेतला होता, त्याच टायमिंगमध्ये ती आली पाहिजे आणि त्याच टायमिंगमध्ये गेली पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुला सांगते, ती कॉलेजला जरी गेली ना तरी तिच्याकडे मोबाईल नव्हता. मी मोबाईल तरी सुद्धा तिला घेऊन दिला नव्हता. परंतु तिनं कधीही माझ्याकडे ते मोबाईलची मागणी केली नाही, कारण त्या मुलानं तिला मोबाईल छोटासा दिला होता, ती यूज करत होती ती कॉलिंगसाठी, आणि तो पण मला नंतर सापडला. मला एक दिवस ही टेरेसला कपडे आणायला म्हणून गेली, बराच वेळ झाले येईना म्हणून हिच्या मागे गेले, तर ही टेरेसवर फोनवरती बोलते. फोन आणला, फोन तोडला, तिला झापड मारल्या, सगळं केलं, खूप सगळं टेन्शन घेऊन सगळं करून बघितलं. मग माझा जो तो आता नाहीये ह्या जगात तो मित्र, मी त्याला सांगितलं ही अशी करते बघ, मला तर खूप टेन्शन येते, त्रास व्हायला लागला, असं तसं. त्यानं पण तिला खूप समजावून सांगितलं, आई कुठल्या परिस्थितीमधून चालली, तू किती लहान आहे, तू असे कशाला करते, तसं कशाला करते, आईला काही कमी टेन्शन आहे का, ती काय बघल, तिचं जगणं मुश्किल झाले, तुम्ही साथ द्यायला पाहिजे, तू आता मोठी व्हायला लागली, तू मुलगी आहे, तू समजून घ्यायला पाहिजे, तुला लग्न करायचंय का त्याच्याशी, असं तसं सगळं त्यांनी विचारून घेतलं. तर ती हो म्हणायची. परंतु तो म्हणायचा की आईला नाही आवडत आहे, तो आईला नाही पाहिजे, तो ती नाहीच म्हणायची. मग नंतर तुला सांगते, त्या मुलाची मी चौकशी केली. परत मी माझ्या मित्राला सांगितलं, म्हटलं त्याचे डिटेल्स काढ, तो कुठला आहे, काय आहे, कुठल्या कास्टचा आहे किंवा कसा आहे, काय आहे, त्याचे मित्र काढ आजूबाजूचे. त्यानं सगळे डिटेल्स काढल्या, मला दिल्या. त्याचे मित्र जे होते त्या मित्रांना मी भेटले. त्या मित्रांकडून मी खूप काही असं ऐकलं त्या मुलाबद्दल की मी विचारच करू शकत नव्हते. माझ्या मुलीचाच काय, मी कुणाचाच विचार करू शकत नव्हते की त्याच्यासोबत कुणीतरी लग्न करावं. बाकीच्या सुद्धा मुलींचा विचार मी त्याच्यासोबत लग्न केल्यावर सुखी राहील असा विचार करत नव्हते. असं काही मला समजलं होतं.
मग जास्ती माझा तो मुलगा डोक्यात गेला आणि मग मी ठरवलं की आता मला ह्या दोघांना भेटूच नाही द्यायचं आणि ह्या दोघांचा विषय संपवायचा. मग मी बरेचदा ट्राय केलं, तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती असं नाही म्हणायची आणि परत तेच करायची. तुला सांगते लास्ट तर मी तिला बाहेर सुद्धा काढलं होतं पैसे देऊन, हे पैसे घे, तू त्याच्याकडे जा, लग्न कर, काय करायचं ते कर म्हणून तिला बाहेर काढलं. परंतु ती गेली नाही. त्याच्या मागे तिचा एक मतलब होता. काय होता की त्या मुलाचं शिक्षण अजून कंप्लीट झालेलं नव्हतं. ॲग्री करत होता तो मुलगा. ॲग्रीमधून त्याला डिग्री मिळवायची होती. त्याच्यानंतर त्याला नोकरीला ट्राय करायचं होतं आणि त्याची नोकरी लागल्याच्या नंतर त्याला लग्न करायचं होतं. आणि हिला तोपर्यंत माझ्यासोबत राहायचं होतं. हिला लग्न तर त्याच्यासोबतच करायचं होतं, परंतु तोपर्यंत तिला आधार पाहिजे म्हणून तिला माझ्यासोबत राहायचं होतं. बरोबर. मग तुला सांगते आता बरंचदा असं झालं, मारझोड व्हायची, रडपड व्हायची, टेन्शन व्हायचं, सगळं व्हायचं, पण ती काही सुटतच नव्हतं. कसलाच सुटण्याचा विचारच नव्हता. मग आता आपण आपल्या लेकराचा जीव तर घेऊ शकत नाही, बरोबर की नाही. आणि नाही आम्ही इतके निर्दय आहेत की दुसऱ्याच्या लेकराचा जीव घेऊ, आपले नुकसान होते म्हणून. मग त्या गोष्टी लांबपर्यंत विचारच नव्हता. मग नंतर झालं, आम्ही स्थळ बघायला सुरुवात केली. 12वी झाल्याच्या नंतर मी तिला स्थळ बघायला सुरुवात केली. मी चांगले चांगले स्थळ आणायचे, ती बघायचे वगैरे, सगळं हो म्हणायचे आणि परत त्यांचे मला फोन यायचे. मला कळतच नव्हतं की असं का होतंय, की सगळं ठीक आहे, आवडलंय, यांची बोलणं भाषण व्हायचं आणि लोक परत नकार का देतात हे मला कळतच नसायचं. एवढे चांगले चांगले स्थळ येतात, आधी हो म्हणतात, पसंत आहे म्हणतात आणि परत नकार देतात. तर ही त्या मुलाला नंबर द्यायची त्यांचे, ही त्या मुलाला हे करायची आणि तो मुलगा तिथं फोन करून काहीतरी सांगायचा की तिकडून मला नकार यायचा. मी त्यांना विचारायचे रिझन सांगा, पण ते सांगायचेच नाही. मग नंतर माझं डोकं खराब जास्ती व्हायला लागलं की असं का होतंय. मग मी ब्राह्मणाकडे जा, बघ, त्याचे उपचार कर. मी 4-5 हजार खर्च केला त्यांनी सांगितलेल्या ब्राह्मणांनी, अशा अडचणी येत आहेत म्हणल्यानंतर, तरी पण मला काही फरकच जाणवायचा नाही. मग मी शेवटचं लास्टचं स्थळ बघितलं. स्थळ बघितल्याच्या नंतर ही गेलेली होती कॉलेजला आणि तिच्या दंडावरती त्या मुलाचं नाव काढलं होतं. कुणीतरी पेननी, मैत्रिणीला माहिती असणार ना, मैत्रिणीने पेननी दंडावरती नाव काढलेलं होतं आणि हिचं लक्ष नसेल किंवा हिला माहितीच नसेल की तिथं नाव काढलंय. आणि संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र जेवायला बसल्याच्या नंतर मला ते दंडावरती नाव दिसलं. नाव दिसल्याच्या नंतर मी जेवण करेपर्यंत गप्प बसले. जेवण केल्याच्या नंतर मग माझं सुरुवात झालं आणि मी एकदा पेटले की मग माझं काही खरं नाही. मग मी सुरुवात केली तिला बोलायला, तर तिने डायरेक्टली मला सांगितलं, हो काढलंय आहे आणि मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे, माझं नशीब त्याच्यासोबतच आहे. आणि तू दुसरीकडे कुठं बघायचंच नाहीये, मला त्याच्यासोबतच लग्न करायचंय, मी दुसरीकडे कुठं लग्न करणार नाहीये, मी करल तर त्याच्यासोबतच करल आणि माझं त्याच्यासोबतच नशीब आहे आणि तोच माझ्या आयुष्यात आहे, मला तिनं स्पष्ट सांगितलं. मग मी तिला म्हटलं ठीक आहे, निघ बाहेर, म्हटलं तू लग्न कर, म्हटलं किती वर्ष अजून थांबायचे. तर त्याला मग नंतर काय केलं, मी माझ्या मैत्रिणीला बोलवलं आणि तिला सगळं सांगितलं. तिला विचारायला लावलं. मग तिला विचारून घेतलं, कारण तिनं कधी मला मैत्रीण म्हणून घेतलंच नाही. कारण मी तिला मैत्रीण म्हणून सगळ्या गोष्टी शेअर करत होते. माझ्या लाईफ मधली कुठली गोष्ट माझ्या मुलांना माहिती नाही. माझ्या मुलांनी फक्त एकदा तरी सांगावं की हिच्या लाईफ मधली ही गोष्ट आम्हाला माहिती नाहीये. आणि माझ्या आयुष्यामध्ये जेवढे बी मित्रमैत्रिणी आहेत, हे लोक ह्यांना भेटलेले नाहीत, आलेले नाहीत, ह्यांच्यासोबत हे केलेलं नाही, असं माझ्या मुलांनी सांगावं स्वतःच्या तोंडाने. ते पण व्हिडिओ बघतात, तर तुम्ही तुमच्या तोंडाने खरं सांगा, मी तुम्हाला माझे मित्रमैत्रिणी मानले, पण तुम्ही कधीही मला मानलेलं नाहीये. हिनं मला न सांगता माझ्या मैत्रिणीला सांगितलं की मी वाट बघत आहे की त्याची नोकरीची, आणि त्याचं आता शिक्षण कंप्लीट झाले तर तो नोकरीला ट्राय करत आहे. जशी त्याची नोकरी, आमचं सगळं झालंय, अजून हे पण आमचं सगळं झालंय तयारी, त्याची नोकरी लागली की आम्ही लग्न करणार आहे आणि घर घेतलं की. तर मग मी परत ती पण बोलले, म्हटलं आता झालंच आहे, होणारच आहे, काय व्हायचंय ती तर म्हटलं सगळं बोलूनच घेऊया. मग मी तिला म्हटलं लग्न जर करायचं असेल तर तू कर म्हटलं लग्न, आणि लग्न करण्यासाठी घर कशाला लागतंय म्हटलं, भाड्याच्या घरात राहून बी संसार होतो.
तो नोकरीचा बहाणा देणार, त्याच्यात 4-5 वर्ष जाणार, परत घराचा बहाणा देणार, त्याच्यात 4-5 वर्ष जाणार, तोपर्यंत तू 30 वर्षाची होणार. बरोबर की नाही? म्हटलं तू 30 वर्षाची होणार आणि तेव्हा लग्न करणार, आणि त्यानं तेवढ्यात बी त्यानं लग्न नाही केलं, त्याच्या घरच्यांनी दुसरीकडेच बघितलं, दुसरीकडे लावून दिलं, तर तू काय बोंबलत बसणार आहे? नाही, असं काही होणार नाही, त्यानं एवढ्या वर्ष मला सोडलं नाही. बघा आईला बोलण्याची पद्धत. त्यानं एवढ्या वर्ष मला सोडलं नाही, त्यानं एवढ्या वर्ष माझी साथ सोडली नाही, त्यानं एवढ्या वर्ष मला हे केलं, त्यानं तेवढ्या वर्ष मला हे केलं, आणि मला त्याच्यासोबतच लग्न करायचंय, मला त्याच्यासोबतच माझं आयुष्य आहे, आणि त्याच्यासोबतच मला हे करायचंय. म्हटलं ठीक आहे. मग एकतर आई निवड किंवा तो निवड. तिनं, तुम्हाला सांगते, 2 दिवस जेवण नाही केलं, मी जबरदस्तीनं तिला जेवायला घातलं. 2 दिवस, 1 दिवस तिला सुट्टी होती, घरी संडे होता, तर ती घरी माझं तोंड बघायचं नाही म्हणून ती एका ठिकाणी मंदिरात जाऊन बसली दिवसभर, आणि मी रडते पडते, इकडं तिकडं शोधते, चौकड मैत्रिणी हे ते, अख्खा दिवस मी फिरून घालवला. आणि संध्याकाळी 9 वाजता ही पोरगी घरी आली. मग दिवसभर थांबायचं कळलं, पण संध्याकाळी आधार घरचाच दिसला ना, संध्याकाळी घरचाच रस्ता दिसला ना, संध्याकाळी घरी आली. पायाला एवढेले फोड, चलून सँडल रुतली, पायाला एवढेली फोड, पाय सुजलेले बघून आईपणाला कुठंतरी दुःख झालं आणि रडायला आलं त्यावेळेला मी. आणि तुम्हाला सांगते, मी तशा परिस्थितीमध्ये परत तिला उठवलं, ते पायाला क्रीम वगैरे लावली, नॉनव्हेज बनवलेलं होतं, भाकरी भाजी बनवली होती, ती तिला चुरून खायला दिली. आईचं मन किती बी लेकरांनी चुकीचं वागलं तर राहते का? मग शेवट तुम्हाला सांगते, तो दिवस तसा गेला. सोमवारचा दिवस दुसरा आला. मग तिला मी सांगितलं होतं ना की एकतर आई निवड किंवा तो निवड. मग तिनं काय, कॉलेजला म्हणून जी बाहेर पडली त्या दिवशी सोमवारी, ती संध्याकाळी घरी आलीच नाही. दिवसभर मला काही वाटलं नाही. मी आल्याच्या नंतर पण ती आलेली दिसली नाही. म्हणलं येईल म्हणून मी 7-8 पर्यंत वाट बघितली. 8:30च्या नंतर मला टेन्शन यायला लागलं. घाबरून गेले, कुठं गेली, काय गेली. तिचा फोन पण मी काढून घेतला होता. मी तिला नंतर फोन घेऊन दिला होता. मला असं वाटलं ती विसरली आणि आता आपण सगळे लेकरं यूज करतात आणि आपल्या लेकराला नाही. मग ते समोरचे लोक कमी समजतात किंवा बाबा मला पण फोन करायला हिची माहिती घ्यायला लागतं, ठीक आहे का, आली का, पोचली का, म्हणून मी फोन घेऊन दिला. तो फोन पण मी तिच्याकडनं काढून घेतला. तर तिने त्याला पासवर्ड टाकलेला, गॅलरीला पासवर्ड, अकाउंटला पासवर्ड, वरती स्क्रीनला पासवर्ड, कॉलिंगच्या ह्याला पासवर्ड. तुम्ही सांगा, ते फोन काढून घेऊन मला काहीच करता आलं नाही. तिनं असे पासवर्ड टाकून ठेवले होते. मग तुम्हाला एवढी सिक्युरिटी का? तुमच्या मोबाईलमध्ये एवढं काय असतं की तुम्हाला सिक्युरिटी? मग चोर आहे म्हणून तुम्हाला सिक्युरिटी लागते ना. आणि फ्रेंड्स, मी तुम्हाला मागे पण सांगितलंय ना, आता पण सांगते, माझ्या घरामध्ये माझ्या मोबाईलला पासवर्ड असला ना, माझ्या मुलांना माहिती आहे पासवर्ड. आणि मी माझ्या मुलांशी सगळं शेअर करते. मी सांगते काय तुम्हाला की मी ना, माझ्या मुलांना मुलं कमी आणि माझे मित्रमैत्रिणीसारखं मी वातावरण माझ्या घरात ठेवते. तुम्ही लोक म्हणता ना की आई वडील बनून राहण्यापेक्षा मुलांचे मित्रमैत्रीण बनून राहायचं असतं, पण हे सुद्धा चुकीचं आहे. माझ्याच लेकरांनी मला चुकीचं ठरवलंय. मी असंच सगळ्यांचं ऐकून तसं वागत गेले. काय ते लोक माझ्याशी शेअर करतात, ते लोक माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवतात आणि ते लोक बाहेरच्यांना मित्रमैत्रिणी मानतात, पण मला नाही. आणि मी सांगते की मी ह्यांच्याशी कुठलीही गोष्ट लपवलेली नाहीये. तर ह्या 8-8:30च्या नंतर आता तिला फोन तरी कसा करू, काय करू. मग इकडं तुम्हाला सांगते, कुणाचे फोन पण देत नव्हती ती, आजूबाजूचे शेजारच्यांचे. म्हणजे ती कॉलेजला जाते ना, तर मित्रमैत्रिणीचे, सरांचा, याचा त्याचा कुणाचा नंबर मागितला तर द्यायची नाही, का तर फोन करून विचारतात. एवढी शातीर, काय सांगायचे. मग नंतर तिला माहिती आहे आता की आई खूप टेन्शन घेते आणि ही काहीतरी करल. मग नंतर मी आता ठरवलं सगळं, म्हणजे नाही का, कुणासाठी नाही पण आता मला मुलासाठी तरी करावं लागेल ना, खायला प्यायला. मी स्वयंपाक बनवला. नंतर मग मी मुलाची वाट बघितली, त्याला फोन करून बोलवलं, तो आला. मग त्याला नंतर मी सांगितलं दीदी नाही आलेली,
मग तो पण घाबरून गेला आणि आता कुठं जायचं काय करायचं. मी म्हटलं त्याला चल आपण तक्रार देऊया की असं असं झालेलं होतं आणि मुलगी गेली ती आलीच नाही. तेवढ्यात हिनं मला 9:15ला मैत्रिणीच्या ह्याच्यावरून मेसेज टाकला, फोन नाही केला बरं का, मेसेज टाकला की मी मैत्रिणीकडे आहे आणि टेन्शन घेऊ नको बरं का. मग तरी पण मी तिला फोन कर म्हणून मेसेज टाकला. आपण डायरेक्टली कुणाच्या फोनवरती फोन तरी कसा करायचा. तिनं फोन नाही केला. तू टेन्शन घेऊ नको, मी मैत्रिणीकडे आहे आणि मी माझी सोय करते. झालं. आता कुठं जाऊन काय करू, काहीच करू शकत नव्हते कारण बदनामी. तक्रार हे ते सगळे कुठाने म्हणले की तशीच बसले. रडतीये पडतीये मी इकडं. माझं जीवन कसं गेले ना तेच खूप अवघड गेले मागचं वर्ष माझं. मी इकडं रडत पडत होते फ्रेंड्स. तिनं हॉस्टेलला गेली का तर स्वतः 2 पैसे कमवत होती ना म्हणून. हॉस्टेलला गेली, हॉस्टेलला राहायची सोय केली, हॉस्टेलला राहिली. हॉस्टेलला 2 का 3 महिने राहिली. तर तिथे बी मी कुटुंब राहिली काय राहिली तिच्याकडून तिच्या सगळ्या डिटेल्स काढल्या. ती अंगाच्या कपड्याशी गेली होती. मोठीच्या मोठी बॅग भरून तिला सगळे कपडे पाठवले, साबण पाठवले, तेल, कंगवा, पावडर असं सगळं पाठवलं. आणि नंतर मी तिची चौकशी करत राहिली. ती व्यवस्थित आहे का, सेफ्टी आहे का, ठीक आहे का, खायला प्यायचं कसं आहे. तिनं प्रेमाच्या पुढं आईला सोडलं तरी सुद्धा आईचं सचिन इथं माफ कर मला, परंतु ज्या दुःखाच्या गोष्टी असतात ना त्या नाही विसरू शकत रे मी. आणि ती माझ्या डोळ्यात पाणी आणतात. एवढं सगळं तिनं प्रेमाच्या पुढे आईला सोडलं तरी सुद्धा आईचं मन राहिलं का. हलकट आईला देवानी बनवल्याचं असं की तिचं मन कठोर होऊ शकत नाही. तिनं त्या मुलाच्या पुढं मला सोडलं, सोडू द्या. नंतर ती तिथं राहिली. 3च महिने राहिली फ्रेंड्स, 3 महिने राहिली. मग 3 महिन्यामध्ये लगेच निर्णय घेतला लग्न करण्याचा. लग्न करण्याचा निर्णय घेतला. ह्यांनी सगळं ह्यांचं प्लॅनिंग होतं, केलं, राहिलं. मग आता कुठं नोकरीचा विचार केला नाही का. नाही केला नोकरीचा विचार. तर ही घर सोडून बाहेर राहायला गेली म्हणून मजबुरीमध्ये त्या मुलानं तिच्याशी लग्न केलं. लग्न केलं. मी त्या टायमिंगला मी इकडं, तुम्ही माझी हालत बघितली, माझ्या मुलांनी हालत बघितली ना म्हणून तो तिच्यावरती जास्ती चिडतो. समजू शकते मी, परंतु कुठंतरी असं वाटतं की सगळं सोडून देऊन पुन्हा आपल्या घरातल्यांसाठी ना ते सगळं सोडून द्यावं लागतं असं मी त्याला समजूत घालते. पण त्यानं मला बघितलेलं आहे. दिवस दिवस रात्र रात्र रडताना त्यानं मला बघितलेलं. माझा चेहरा कधी उतरायचा नाही. मी माझं सगळं तोंड बांधून ऑफिसला जात होते. ऑफिसचे पण लोक म्हणायचे मॅडम तुम्ही तोंडले बांधता, सध्या काय प्रॉब्लेम आहे, काय झाली का तुम्हाला चेहऱ्याला, डोळे आलेत म्हणून गॉगल घालून राहायचं, कधी सर्दीत झाली आहे म्हणून तोंड बांधून राहायचं. असं जीवन मी जगले. आणि माझी मुलगी तिकडं एंगेजमेंट करत होती. मी इकडं रडते पडते उपाशी तापाशी, माझी मुलगी एंगेजमेंट करत होती. त्याच्यानंतर ती फिरायला गेली त्याच्यासोबत लग्नाच्या आधीच. तिकडचे फोटो बिटो काढलेले आता शेअर करते तेव्हा माहिती होते आम्हाला. तर त्याच्यानंतर तिने लग्न पण केलं. तर हे बघ प्राचीताई, माझ्या नजरेतून काही सुटलेलं नाही ग, परंतु लेकरांच्या समोर आईबाप हार मानतात ना तसंच काही माझ्यासोबत झाले. आणि मला ती माहिती होतं, सगळं होतं, पण ती मला सारखं सारखं वेड्यात काढायची की नाही दिलाय विषय सोडून. पण शेवटच्या क्षणाला तिनं सगळं स्पष्टपणे सांगितलं आणि ती मानायलाच तयार नव्हती की नाही माझ्या नशिबात तोच आहे, मला त्यासोबतच लग्न करायचं आणि मला त्यासोबतच राहायचंय. काहीच करू शकले नाही. एकच पर्याय होता बाई, दोन्हीतलं कुठलं तरी निवड. तिनं त्याला निवडलं आणि मला नाही. परंतु मला वाईट ह्या गोष्टीचं वाटत नाही ग. म्हणजे किती स्वार्थी असतात. हा स्वार्थ आईला काय येत नाही.
सांग. हा स्वार्थ आईला पण जमायला पाहिजे. आई पण स्वार्थी असायला पाहिजे. देवा, खरंच आई स्वार्थी असायला पाहिजे, पण आई स्वार्थी होऊ शकत नाही. मी सगळं सोडून दिलं, पण माझ्या मुलं कधीच सोडले नाही आणि सोडणार पण नाही. काय नाही सोडलं मी. माझे नातेवाईक सोडले, पैसा, इस्टेट, प्रॉपर्टी, बंगला, गाडी सगळं सोडलं, फक्त मुलं नाही सोडले मी. आणि कधी सुटणार पण नाही, कारण आई आई आहे. ह्या गोष्टीने मला लय दुःख होतं. म्हणजे मुलींना जे केलंय ना, ह्या गोष्टीने खूप दुःख होते. तुम्हाला वाटत असं वारंवार तीच विषय घेते, फक्त कमेंट्समुळे हा विषय काढलाय मी. नाहीतर तुम्हाला माहितीये मी सोडला होता तो विषय. प्राचीताईनं म्हणली की माझ्या नजरेतून सुटलं कसं. सुटलेलं नाहीये, ती सुरुवातीपासून होतं, मला माहिती पण होतं. परंतु मी तिच्यासाठी खूप सारं ठिकाणं बदलत आले होते. लांब लांब राहण्याचा, लांब लांब जाण्याचा प्रयत्न केला की कुठंतरी सुटन, कुठंतरी विसरन, कुणीतरी दुसरं तिच्या आयुष्यात येईल. मी प्रेमाच्या विरोधात नाही, मी तुम्हाला पहिलं पण सांगितले. मी माणसांच्या सवयी आणि माणसांची वागणुकीच्या विरोधात आहे. मी प्रेमाच्या विरोधात नाही, मी जातीच्या विरोधात नाही. फक्त मला माणसं चुकीचे असले, त्यांचे निर्णय चुकीचे असले आणि त्यांच्या सवयी चांगल्या नसल्या, त्यांची वागणूक चांगली नसली की मी त्या विरोधात जाते. मी प्रेमाच्या कधीच विरोधात नाही. मी आज बी मला कुणी आवडलं आणि मी जर कुणावर प्रेम करत असेल तर मी तुमच्याशी इथं नक्कीच शेअर करेन, कारण प्रेम हे पवित्र प्रेम आहे. मी प्रेम ही असं फालतूवालं प्रेमची भाषाच करत नाहीये मी. आणि माझ्या मुलीचं खरं प्रेम होतं म्हणून तिनं सुरुवातीपासून ज्या मुलासोबत प्रेम केलं त्याच्यासोबतच तिनं लग्न केलं. ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे. कधीही ती बाहेर पडायची ना, एक सण सोडला ना तर कधी तिचं तोंड रिकामं नसायचं. सतत तोंडाला स्टोल बांधलेला असायचा. कधीही तिनं कुणाची नजर पडू दिली नाही स्वतःवरती. त्या मुलाच्या व्यतिरिक्त तिनं कधी विचार केला नाही दुसऱ्याचा. मी अशा गॅरंटी देऊन सांगते 101% की माझ्या मुलीनं त्या मुलाच्या व्यतिरिक्त कधीच कुणालाच बघितलं नसेल तशा नजरेने. एवढी गॅरंटी मी देऊ शकते माझ्या मुलीची की तिचं खूप प्रेम होतं त्याच्यावरती आणि अजून बी आहे, अजून बी आहे आणि ती शेवटपर्यंत राहील. कारण विचार कर ना, जन्म दिलेल्या आईचं सुद्धा सगळं ती विसरून गेली फक्त आणि फक्त त्या मुलासाठी. आणि आज सगळं एवढं असं असून सुद्धा ती त्या मुलाचंच कौतुक गाते. टेटस असतो काय, लोकांना गर्व आहे बंगला, गाडी, पैसा याचा म्हणे, आणि मला गर्व आहे माझ्या जोडीदाराचा, जो स्वतःपेक्षा माझी जास्त काळजी घेतो. असा स्टेटस असतो तिचा. बघितलं ना तर कधी कधी हसायला येतं की खरंच असं असेल का तिच्या आयुष्यामध्ये. परंतु असंच तिच्या आयुष्यामध्ये असो ही आशा करते मी की असाच तिचा ती जोडीदार जो आहे ती त्याच्यापेक्षा तिचीच जास्त काळजी घेणारा असावा. बाकी काय, बरोबर की नाही. तर प्राचीताई, तुला उत्तर भेटलं असेल. माझ्या नजरेतून सुटलेलं नाहीये, मला माहिती होतं, परंतु मी हातबल झाले आणि मी हार मानली. कारण मी प्रेमाच्या विरोधात नाहीये. आणि मुलं जर ऐकत नसतील, ऐकण्याच्या बाहेर गेली, आपल्याला सोडून गेली आणि त्यांनी त्यांचे निर्णय घेतले, आपण काय करू शकतो तूच सांग. हे असं नाहीये की आज 6 महिने झालं होतं डायरेक्ट लग्न झाल्यावर मला माहिती झाले. अशातला विषय नाहीये. मी आता इथं सगळं शेअर केलंय. तर चल, तुला उत्तर भेटलं असेल प्राचीताई. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. भेटू पुढे. तर सचिन परत एकदा सॉरी म्हणते. बाय बाय.